हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला। ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, केडीएमसीत महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण डोंबिवलीत ठाणे उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय, रवींद्र चव्हाणांची न्यूज 18 मराठीला माहिती। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार, वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा, उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणीवेळी अनुपस्थित, म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परवांचा दावा। कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार, हसन मुश्रीफांची माहिती। रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान, भरत गोगावलेंना सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी तर नाशकात गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण। वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगितीचा निर्णय। सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याचे भाव 1,59,000वर तर चांदीचे दर 3,34,000वर। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया सुपरफास्ट 100 बातम्यांवर। मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठी उद्या आरक्षण सोडत होणार आहे। यामुळे कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या गटनेत्यांनी केलाय तर सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करणार असल्याचंही ते म्हणाले। कल्याण डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांची न्यूज 18 मराठीला दिली। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी लांबणीवर। प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळालाय। सामान्य प्रशासनानं परिपत्रक काढत ही माहिती दिली। पुण्याच्या दिंडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने जोरदार धक्का दिलाय। दिंडचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवारांनी भाजपात प्रवेश केलाय तर अप्पासाहेब पवारांना भाजपने खडकी देऊळगाव राजे गटातून उमेदवारी दिली आहे। अप्पासाहेबांच्या भाजप प्रवेशाने शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत ही डावलल्याने नाराज खंडागळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय।
पैठणमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे। दोन्ही पक्षातील उमेदवारांनी सर्व 9 जागेवर अर्ज दाखल केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने सामने लढणार आहेत। तर वळूयात एक महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईत महापालिकेत ठाकरेंची सत्ता जाऊन मतदारांनी भाजप शिवसेनेत जनादेश दिलाय। पण 6 दिवसानंतर महापौर कोणत्या पक्षाचा होणार याचा पेच सुटू शकलेला नाहीये। यातच आता शिवसेना आणि भाजपात पराभूत जागांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे म्हणतात की मुस्लिम बहुल वॉर्ड आणि भाजपच्या बंडखोरांनी आमचं गणित बिघडवलंय। अप्रत्यक्षपणे भाजपवरच शिवसेनेच्या पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। तर त्यामुळे आता जागा कमी झाल्यानंतर महायुतीत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेला मुस्लिम वॉर्ड्समुळे फटका, शेवाळींचा अप्रत्यक्षपणे भाजपवर आरोप। मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या, त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या। भाजपच्या बंडखोरांवर पराभवाचं खापर, शिवसेनेचे आरोप भाजपला अमान्य। मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेनेच्या महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी हे बहुमत काठावरच आहे। त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन सुरू केल्याचं दिसतंय। पण हे मूल्यमापन करताना आता शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारांच्या पराभवासाठी भाजपलाच कारणीभूत ठरवायला सुरुवात केल्याचं समोर येत आहे। एकीकडे पराभूत सेना उमेदवार भाजपमुळे हरल्याचा आरोप करतायत, तर त्याचवेळी ज्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी होती त्यापैकी एक असलेल्या राहुल शेवाळेंनी शिवसेनेच्या निराशाजनक कामगिरीचं खापर एक प्रकारे भाजपवर फोडण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेला मुस्लिम बहुल 30 वॉर्ड तसंच 15 वॉर्ड्समध्ये भाजप कार्यकर्त्यांची बंडखोरी आणि 3 ठिकाणी विरोधात उमेदवार दिल्यामुळे फटका बसल्याचा दावा शेवाळेंनी केला। मला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या, त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या। त्याचे कारण वेगवेगळे असतील। काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत। परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या। 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले। शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते। राहुल शेवाळेंच्या आरोपात काहीसं तथ्य दिसत असलं तरी भाजपला शिवसेनेचा आरोप मान्य नाहीये। कारण भाजप शिवसेनेत प्रदीर्घ चर्चेनंतर जागा वाटप झालं। दोन्ही पक्षात संगनमतानं जागा वाटप झाल्याची आठवण भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी करून दिली आहे। या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेलं आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही। भाजप शिवसेनेच्या कामगिरीवर दिल्ली दरबारी चर्चा झाली असताना तिकडे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटतायत। शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांचा आरोप आणि आता शेवाळेंचा दावा निवडणुकीनंतर अर्थहीन असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। तर या सगळ्या बाबींचा अहवाल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे विजयाच्या आड झालेल्या पराभवावरून महायुतीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं चित्र आहे। माझं राहुल शेवाळेंना एवढंच म्हणणं आहे की निवडणूक झालेली आहे, ज्या पद्धतीनं महायुतीचं यश मिळालंय, आता विनाकारण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याला काही अर्थ नाही। प्रत्येक ठिकाणचं समीकरण वेगवेगळं होतं। जशा जशा जागा वाटप झाल्या त्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, एकमेकांना सहकार्य झालं, त्याच्यामुळेच महायुती अतिशय भरभक्कमपणे निवडून आली। आता अशा पद्धतीचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे टाळलं पाहिजे। हे बघा, ह्या निवडणुकीचं सगळं विश्लेषण किंवा याच्याबद्दलचं सगळं चर्चा
या वरिष्ठ पातळीवर निश्चित होत आहेत, त्यांचं चिंतन मनन होत आहे. पराभव कशामुळे झाला किंवा पराभवाचे कारण काय, कोणत्या जागामध्ये काय काय अडचणी आल्यात, या सगळ्या बाबीचा आढावा एक शिवसेनेची कमिटी ही घेते आणि याचा सर्व अहवाल हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जातो. खरं तर पराभवानंतर कामगिरीचं झालेल्या चुकांचं चिंतन मनन केलं जातं, हा आजवरचा अनुभव आहे. पण महायुतीला बहुमत असतानाही दोन्ही पक्षांकडून त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जातंय. या चिंतन मननाचं टायमिंग हा कळीचा मुद्दा आहे. अजूनही मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याविषयी कुणीही स्पष्टपणे बोलत नाहीये. त्या उलट ढासळलेल्या कामगिरीचा चेंडू एकमेकांकडे टोलवण्याचा हा प्रकार सुरू आहे. एकत्रित बहुमत असतानाही महायुतीच्या दोन्ही पक्षात सगळं काही आलबेल नाही का, हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिवमध्ये आज अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना उमेदवारांनी जी धावाधाव पाहायला मिळाली. दिंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवशी देखील उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला. सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे. यावेळी महायुतीला मोठा फटका बसलाय. परभणीमध्ये उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीनं अर्ज दाखल केला. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलंय. त्यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली. अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय. यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटीलही उपस्थित होते. पळसदेव बिजवडी या गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रशासन कार्यालयावर उमेदवारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. तर अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि समर्थक जमा झाल्यानं परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण 15 या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आज उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. आतापर्यंत पंचायत समिती निवडणुकीकरिता 143 तर जिल्हा परिषदेकरिता 108 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून जिल्हाभर जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सावंतवाडीत भाजपचे संदीप गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही फक्त अहमदपूर तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. गेले अनेक वर्ष रायगडच्या जिल्हा परिषदेवर सत्ता गाजणाऱ्या शेकापकडून यंदा देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे आमचे वेगळं समीकरण असून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी शेकापच हवी आहे, असं शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी म्हटलंय.